नरेंद्र मोदींनी श्रीलंकेच्या या हल्ल्यानंतर या घटनेवर आता ट्विट केलंय। या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असं त्यांनी म्हटलंय। भारत श्रीलंकेच्या बरोबर खंबीरपणे उभा आहे असं देखील मोदी म्हणतायत। भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटाच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली। कोलंबो येथील भारतीय दूतावासाच्या मी सातत्याने संपर्कात आहे, तेथील परिस्थितीचा आढावा घेतोय। तसंच ट्विट सुषमा स्वराज यांनी केलंय। टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत बाबरी मशीद पाडल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं प्रज्ञा ठाकूरला नोटीस बजावली आहे। बाबरी मशीद पाडल्याचा अभिमान आहे असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं होतं। प्रज्ञा ठाकूरच्या बाबरी मशीद पाडल्याच्या दाव्याची नवाब मलिकांनी मात्र पोलखोल केली। बाबरी पाडली तेव्हा प्रज्ञा फक्त 3 वर्षांची होती असं ट्विट त्यांनी केलंय। देशभरात तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तुफा आज थंडावणार आहेत। 23 एप्रिलला 14 राज्यातील 115 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात पोस्ट लिहिली म्हणून अमरावतीमध्ये एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली। आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल भाजपच्याच नगरसेवकाने त्यालाही मारहाण केली। मारहाण भाजपच्या नगरसेवकाने केल्याचं स्पष्टीकरण आता प्रकाश आंबेडकरांनी दिलं। साताऱ्याच्या जाहीर सभेत उदयनराजेंनी युतीचे उमेदवार नरेंद्र पाटलांवर डायलॉगबाजी करत त्यांच्या उंचीवरून त्यांच्यावर टीका केली। यावेळी उदयनराजेंनी कॅमेऱ्याकडे पाहत नरेंद्र पाटलांनी हात दाखवत हाय हाय म्हटलं आणि आम्ही हाय म्हणतोय पण तुम्ही हाय हाय करताय असा टोला त्यांना लगावलाय। आजवर जात धर्म पाहून उमेदवाराला उमेदवारी दिली जायची, पण आम्ही 70 वर्षांची ही परंपरा मोडीत काढल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। ज्या दिवशी जात आणि धर्माच्या कचाट्यातून उमेदवार बाहेर पडेल त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात होईल असं ते म्हणाले। गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांची शिट्टी वाजवून संसदेत पाठवलं, ती आमची चूक झाली असल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली। आता धैर्यशील यांना तुतारी वाजवून दिल्लीत पाठवा असं आवाहन यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केलं। बारामती मतदारसंघाच्या आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये पार पडली। यावेळी सांगता सभेत सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती, मुलगा विजय देखील उपस्थित होते। तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यामुळेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आघाडीनं प्रचाराचा दोर धरलाय। तसंच सासणे मैदानापासून धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात एलटी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेनेबद्दल बोलताना धर्माचा आधार घेत देवरांनी जातीय भावना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। मी लोकसभेची निवडणूक लढवत नाही तरीही माझ्यावर टीका होतीये, मी शिवसेनेचं नेमकं काय केलंय अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। मी उद्धव ठाकरेंमुळेच बाळासाहेबांसोबत असणारी ही शिवसेना सोडली असं देखील ते म्हणाले। शिवसेनेनं 5 वर्षात विश्वासघात केला असून आता सावंतवाडीकरांच्या आयुष्यात चांगले क्षण आणायचे आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलं। रत्नागिरीत आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला होत आहे। या निवडणुकीसाठी पोलीस सज्ज झाले असून मतदार राजा निर्भय व्हावा यासाठी पोलिसांनी शहरातून मॉकड्रिल देखील केलं। शहरातल्या विविध भागातून पोलिसांनी संचलन करून मतदारसंघात कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचं दाखवून दिलं। रावसाहेब दानवेंना पाडल्यानंतर या देशातील शेतकऱ्यांचा विजय होईल असं सांगत बच्चू कडूंनी जालन्यातील काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला। आम्ही काँग्रेस उमेदवाराला साथ दिली असली तरी याचा अर्थ आम्ही काँग्रेससोबत आहोत असा नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। भीमा कोरेगाव दंगल झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकारण करत महाराष्ट्र बंदचं श्रेय घेतलं असा आरोप पृथ्वी यांनी केला। ते चेंबूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते। हिंदुत्व हा शब्दच माझ्या शब्दकोशात नाही असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय। प्रज्ञा ठाकूरच्या प्रकरणात मला जबरदस्तीनं आणलं जात आहे असा आरोप त्यांनी केलाय। काँग्रेसमध्ये गेलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलला गुजरातमध्ये प्रचारच करू दिला जात नसल्याचं दिसतंय। काल त्याची अहमदाबादमध्ये जाहीर सभा होती, पण काही लोकांनी येऊन या सभेत गोंधळ घातला आणि ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला। हार्दिक पटेलच्या अहमदाबादमधल्या सभेत गोंधळ घालणारे आणि सभा उधळवणारे कार्यकर्ते भाजपचेच असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पंढरपूरमधील माढाचे भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये शनिवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली होती। बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या पालघरमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून ही सभा आयोजित करण्यात आली होती। देशाचा चहा विकणारा पंतप्रधान होतो ही आपल्या चित्रपटाची कहाणी असून या चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्यांनी आधी चित्रपट पाहावा मग आपलं मत नोंदवावं असं अभिनेता विवेक ओबेरॉयनं म्हटलंय। कर्नाटकमध्ये आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात 2
कोटी रुपये इतकी रोख रक्कम सापडलेली आहे. मनमाड नांदगाव मार्गावर औद्योगिक वसाहतीत फ्लोअर मिलमध्ये भीषण आग लागली होती. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मलवाडा गाव शेजारील कोळेकर पाडा येथील सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे. या स्फोटामध्ये मनीषा मुकेश कोळेकर या महिलेचा जागीच मृत्यू झाला. वर्ध्यातील आष्टीच्या देववाडी फाट्यावर कारनं टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. नवी दिल्लीतील ज्वेलरी मार्केट चौक भागामध्ये एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे. या वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. हैदराबादेत मुसळधार पाऊस झाला असून या पावसानं शहरात पाणी साचलं होतं. मुंबईतील शिळफाटा इथे 7 ते 8 प्लास्टिकच्या गोदामांना भीषण आग लागली. रात्री 12च्या सुमारास ही आग लागली होती. बिहारच्या छपरामधील रसौली इथे एका ठिणगीमुळे 6 पेक्षा अधिक घरांना आग लागली. यात 3 जण गंभीर जखमी झाले. पुण्याच्या कोथरूडमधील सुतारदरा इथे गॅस चोरून छोट्या टाक्यांमध्ये भरण्याचा काळा बाजार सुरू होता. याची खबर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी 3 जणांना अटक केली. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात नगला दरबारी या गावाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गावामध्ये सापांचे खेळ करून पोटाची खळगी भरली जाते. भांडूप रेल्वे स्थानकातील धोकादायक पुलाचा भाग पाडण्यासाठी मध्य रेल्वेनं मध्यरात्री 12:45 पासून ते पहाटे 5 पर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेतलेला आहे. आज बदलापूर ते कर्जत मार्गावर मेगा ब्लॉक असून सीएसएमटी ते बदलापूर पर्यंतच मध्य रेल्वेची सेवा सुरू राहणार आहे. पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मर्दमुखी गाजवणारे विंग कमांडर वर्धमान या अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र देण्यात यावाची शिफारस आता हवाई दल केंद्र सरकारकडे करणार आहे. भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काश्मीरमधून बदली करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. गोव्यातील पणजीत रात्री 12 नंतर ईस्टरचा उत्साह दिसून आला. अनेक चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत शब बरात साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधव एकत्र आले होते. या दिवशी देव सगळे गुन्हे माफ करतो अशी त्यांची धारणा आहे. अंबाबाईचा उदो उदोच्या गजरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला. आंद्रे रसेलच्या वादळी खेळीनंतर कोलकाताला शुक्रवारी रात्री बेंगळुरूकडून निसटता पराभव पत्करावा लागला. बॉलिवूडची अभिनेत्री सोहाली खाननं बॉलिवूड सोबतच बंगाली सिनेमांमध्ये काम केलंय आणि आता तिला मराठी चित्रपटात काम करायचंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.